2-3 सासर तरी पाहिजे होते. हाय हॅलो नमस्कार, मी काजल आणि हा आहे आपला शंभू. आता आम्ही चाललोय भुसावळला. सो अधिकाचं वाण घेण्यासाठी आम्ही जातोय आणि आमच्या मनूला ना थोडी सर्दी झाली आहे. हो गं माझी मनू, कुठे जायचं आपल्याला? आता मी तयार झाली आहे, शंभूचे पप्पा तयारी होता ते आणि आम्ही 3 जण जातोय भुसावळला. आट्टा पण येते आमची बघ का, आमचा बाबा आट्टा येते. अजून कोण येत आहे? आट्टाच येते फक्त. बरं आट्टाला घेऊन जाऊ आपण, चालेल. चला चल आले भूल चाललो ना, आम्ही भूल चाललो. हो मग चलायचं का बाहेर? कुठे बसायचंय? गाडीमध्ये. थांब पप्पा म्हणे 5 मिनिटांनी बसा म्हणे. आम्ही चाललो म्हणा. शंभू खुश झाला जरा. शंभूला असं वाटलं आई बसत नाही आणि मला घेतही नाही की काय. आले कुठे चालली म्हणू? आट्या लावून गेली गोली. अले लामा फुलचायला घेऊन जाऊ आपण आट्याला. आम्हाला सगळे जण रागत असतात, असं एकटं नाही आहे की नुसते आई पप्पा. नाही, सगळे पाहिजे. आजी आजोबा आत्या आहे ना ग म्हणू? आट्या पण पाहिजे. चला आता आम्ही निघालेलो आहे. जरा उशीर झाला थोडा. आज ना आमच्या शंभूला सर्दी झाली आहे, त्यामुळे आम्हाला जरा उशीर झाला. ठीक आहे, भुसावळ काही दूर नाही आहे, अर्धा तासाच्या अंतरावरती आहे. पोहोचून जाऊ लगेच आपण, है ना? आम्ही भुसावळ जातोय. आम्ही आता राहुल देशपांडे न ऐकता मयंक कुलकर्णी ऐकतो. हा काय गाणं म्हणा. कशा म्हणायचं? गाणं म्हणा म्हणे. गाणं कसं म्हणायचं? आता तुमचे प्रायोरिटीज चेंज होतात ना, तसं आमच्या गाण्याचे बंद होत आलेले. महेश काळे, राहुल देशपांडे आता आम्ही बंद केले. आणि आता आम्ही ऐकतो आम्ही आता आम्ही हे ऐकतो. मयंक कुलकर्णी यांचे गाणे ऐकतो आम्ही आता, है ना? आम्हाला बऱ्याच जणांनी सजेशन दिलं त्याला क्लास लावा. म्हटलं अजून तो 1च वर्षाचा आहे, जरा मोठा झाला की आम्ही लावू त्याला क्लास, आहे ना म्हणून. आम्ही घरून निघालो तेव्हा काहीच पाऊस नव्हता आणि कमल पॅराडाईजच्या पुढे म्हणजे भुसावळ रोड लागला का पप्पा? भुसावळ रोड लागला आणि इकडे पाऊस सुरू झालाय. हो मनू काय? हो तिथे चांगलाच पाऊस आलेला दिसतोय. आमच्याकडे फक्त ढगाळ वातावरण होतं. चला आम्ही आलो आता भुसावळला. आज आहे रेट असतो, त्यामुळे प्रचंड गर्दी होती. येता आम्हाला जरा थोडं हळूहळू यावं लागलं. आणि आपल्या बाळाने तेवढ्या वेळात छान झोप काढून घेतलेली आहे आणि सर्दी झाली त्याच्यामुळे त्याची झोप झाली नव्हती, ती आता पूर्ण करतो म्हणजे जेणेकरून तिथे गेल्यावर त्याचे मावशी आहे, मामा आहे, ताई आहे, खेळता येईल त्याला छान. शंभूला भेटायला आली का तू? ओय तक्कुलानी ओली बोपेची सगळीकडे पाठवते. आवाज. शंभू कोण आहे? हो आजोबा आहे. बाला कुठे आहे? विया कुठे? सो गाईज घरी आलेलो आहे, तयारी झाली आहे आणि ड्रेसची साडी म्हटलं साडी त्याच्यासाठी आणलं, ती वाण देणार आहे आई. म्हटलं चला साडी आधी नेसून घ्यावी. शंभू राणीसाठी जुजू बांधला गेला. लगेचच टीव्ही चालू झालं, लगेच आता चिव 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 चालू झालं. मनोली आई काय म्हणते? हो रिमोट घ्या, चिव चिव लावा त्याला, ते चाललंय, लावून द्या. 2023 मध्ये आला आमच्या लग्नानंतरचा पहिला अधिक मास. 2020 मध्ये जेव्हा अधिक मास आला होता तेव्हा शंभूचे पप्पा आले होते एकटे आणि आईने त्यांना वाण दिलं होतं. सो यावर्षीला पहिला अधिक मास आहे, त्यामुळे छान मी पण तयारी करून सगळेजण होतो. आम्ही गेलेलो 3घही जण आणि गोपाल कृष्ण भगवान की जय. आई पप्पांनी दोघांनी आम्हाला वाण दिलं. त्यानंतर काका काकूने सुद्धा वाण दिलंय, त्यानंतर मावशी काकाने सुद्धा वाण दिलंय. सो यावर्षी जावयाची मज्जा होती आणि जावयाबरोबर माझी सुद्धा खूप मजा होती. इकडे ये शंभू दादा. लाकी बांधायला आणखीन एक ताई आली.
विहा ती विहा अरे बाळा ती त्याला पाहून राहिली ती. इकडे बघ इकडे बघ विहा विहा इकडे बघा. ओहो अरे कोणाची वर गेली तुझ्या वर गेली. हा लाड करायचा. चला आम्ही गेलो होतो काकूकडे. आधी आईकडे वाण घेतलं गेलं मग काकूकडे. आता बसतो जेवायला. कालची एकादशी होती आणि चला शंभू राजाही जागे. आता आम्ही करतो. आईला म्हटलं वाढ. शंभू आणि शंभूचे पप्पा येत आहे जरा. मजा आहे बा जावायची मजा आहे. सो आईने असं थोडंसं छान डेकोरेशन केलेलं आहे. सो आज जेवायला काय काय आहे तुम्हाला दाखवते. वरण भात पोळी गंगाफळची भाजी बासुंदी केलेली आहे. कढी कोशिंबीर आणि लिंबू असं साधं सुद्धा आईने आज जेवण केलेलं आहे. जावाई बापू ओ जावाई बापू काय म्हणणं तुमची मजा आहे मग सगळीकडनं मजा लुटा. 2-3 सासर तरी पाहिजे होते. अरे वा 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 असं का. सगळं आता आमचं जेवण झालेलं आहे आणि पुन्हा आपल्या आपल्या अवतारात आपण आलोय. शंभू राजांचं बघा डबे काय खेळ सांगता येते. तसं शंभूराजे डबे मुगाची डाळ तुरीची डाळ भरलेले डबे असतात खिडकीत ठेवलेले हे या साईडला. ते डबे तो खेळत राहतो. माझं पान हवंय मला. बसा घे. कवडं मोठं पान आहे. इतना बड़ा खाई नहीं सकती मैं. आले वा आले आले लुडकुराम. कुठे चालले कुठे चालले कुठे चालले कुठे. जा आजी जवळ जा जा जा. आता आजोबा जवळ जा. ये 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 घंटी वाजव घंटी घंटी. आले 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 आला आला शंभू आला शंभू आला 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 आला. बोत्री ए बोत्री शंभू आलाय भुसाला. आणि खेळणं काय शंभूचे डाळींचे डबे हे आणले. ते विहाचं खेळायला शंभूने. आम्ही घरून बॉल आणलाय. पण आता शंभू काय खेळतोय बॅटरी. वा आले वा. ए गुंडुली ए डुंडुली कुठे चालली तू. जा जा जा. अरे जाऊ दे त्याला पुढे जायचंय. सो टाटा टाटा. कुठे चालला आजीकडे. बरं जा. सो गाईज दुपारचे संध्याकाळ झालेली आहे. आमचं दिवसभराची मस्ती करून झाली आहे. शंभू राजांचं चाललंय मस्ती करणं. शंभू राजांचं मस्ती करणं झालंय. शंभू राजांशी खेळायला सुद्धा साई मामा आणि ह्या ताई वगैरे सगळेजण नेहमीप्रमाणे आलेच होते. आणि आता संध्याकाळी जायचे माझ्या बेस्ट फ्रेंडकडे. नेहमीची म्हणजे पूजा जी माझी आहे बेस्ट फ्रेंड तिच्या मुलीचा आहे आज 5वा वाढदिवस. तो तिने आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं आम्हा दोघांना. म्हटलं आम्ही दोघं तर जाणारच आहे आणि पुढे मग जायचे. काय जावायची मजाच मजा आहे. मस्त मस्त खायला मिळणार आहे. अधिकामध्ये मजाच मजा असते जावया लोकांची. लूट लो क्या कहना लूट लो नाही क्या. जातोय पूजाकडे आधी आणि तिथूनच मग आम्ही पुढे जाणार आहे मावशीकडे. चला आम्ही आता सगळेजण तयारी परत केलेली आहे. इथून आम्ही जातोय आता. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे तिथे आणि तिथून मग सोनू मावशीकडे जायचं आहे. आई पप्पा पण येत आहे. ते पण तयार झालेले आहेत. शंभूचे पप्पा तयार आहे. माझे आई पप्पा सुद्धा तयार आहे. चला म्हणून आजोबाला बोल सांग आम्ही बुड चाललो म्हणा. वैशाली मामी भेटणार आहे आज आपल्याला बरं का. शंभूचं मध्ये गाणं म्हणणं चाललंय म्युझिक. असं गाणं. आम्ही आलोय पूजाच्या इथे बर्थडेला. सो तिच्या मुलीचा आहे 5वा बर्थडे. श्रावणी कुठे गेली ती. श्रावणीला आता आपण भेटूया. ती आहे माझी बेस्ट फ्रेंड पूजा. आज छान दिसते पूजा. हाय आर्या का बरं लपते. वैशाली आपल्याला उद्या व्लॉग मध्ये यायचंय. हाय पिंकी ताई. श्रावणीचा 5वा बर्थडे. तुला पोरगी फोनवर बोलते माझ्याशी ना आताशी बोलायला तयार नव्हती. श्रावणीच्या बर्थडेचा केक छान छान आहे श्रावणी. श्रावणी ताईचं बघा हसणं चाललंय. हो हॅपी बर्थडे श्रावणी. चालू झालं केक खाणं.
बर्थडेला नाही नाही म्हणता म्हणता आम्ही थांबून गेलो. ही आहे आपल्या वैशाली बहिणी आणि ही आमची पिंकी ताई आहे. बराच नाही चाललं होतं आणि वेळेवर पावसात काय नेहमीच येते. तो आला पण नाही म्हणता हो हो करता आम्ही थांबलोच आहे. छान असं वाटलं तुम्ही पण थांबून. हो आहोत आम्हाला काही नाही. पुढे मावशीकडे जायचंय अधिकाचं वाण घ्यायला म्हणून आईकडे झालं काकूकडे झालं आणि आता मावशीकडे जातोय. आता आलोय आम्ही मावशीच्या कडे. आधी चांगली सोनू आजीकडे आलो आपण. ये 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 माझ्याकडे ये सोनू आजीकडे. मसी आवाज येतेच नाही. तू आमका आवाज कोणी देते. गजानन महाराज जय करा. जय केलं का? जय जय म्हणून गजानन महाराजाला जय करा. हा जय कर तू गजानन महाराजांना. अरे वा जय कल्लले. सो पूजाच्या मुलीचा वाढदिवस होता आणि आम्ही पाऊस येत होता आणि आम्हाला इथून लगेच घरी जायचंय म्हणून तिने आमच्यासाठी घाईमध्ये केक कटिंग केलं. सगळं केलं बाकी सगळं राहू दिलं आणि आमच्यासाठी तिने आधी केक कटिंग केलं आणि मग आम्ही म्हटलं चला आम्ही आता मावशीकडे जातो आणि बाकीची तयारी करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. हो खेळा. कोणाला फोन लावायचा. बघा आज आहे जेवायला मुगोडी बटाट्याची भाजी आहे, कढी, आम्रखंड आणि पुरी. या जेवायला तुम्ही पण. चला आता जेवण झालेलं आहे. शंभू राजांचं चाललंय जेवण करणं. मस्ती करत करत जेवण झालंय. आज छान होतं. मावशीकडे पण पुरी, आम्रखंड, बटाट्याची भाजी, वरण भात आणि मुगोडी केली होती मावशीने. खूप छान झालं जेवणही. सकाळचं जेवणही मस्त झालं. आता शंभूचं झालं की लगेचच निघायची तयारी आहे. टाटा करा सगळ्यांना. टाटा टाटा सगळ्यांना करा. मायाजी टाटा. हो टाटा. चला हो आजी 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 टाटा करा. माईला बोला. आता आम्ही चाललोय घरी. रस्त्यावर जास्त कोणीही दिसत नाहीये कारण रात्राची वेळ झालेली आहे. सो गाईज चला आता आम्ही चाललोय घरी. शंभूला झोप यायला लागलेली आहे. साधारण 10 वाजून गेले आणि आम्हाला जरा उशीर झालाय. नाही म्हणता आम्ही वाढदिवसही अटेंड केला. माझी बेस्ट फ्रेंड होती पूजा त्यामुळे तिच्यासाठी मला थांबणं गरजेचं वाटलं. गाण्या म्हणणं चालू झालेलं आहे आणि मावशीकडे जेवण करून वाण घेऊन झालंय आणि निघतोय घरी. चला आता आपण घरी जाऊन भेटूया. तुला हट करू नये. आकूला कसं म्हणायचं. हात्रे अशो हात्रे म्हणून दे बेटा. हात्रे. आम्ही एकचदा असं म्हटलं आकू दिसला की आकू हात्रे. लगेच आमची म्हणून पण म्हणाले कशा का म्हणा आकू हाते. वा ग माझी राणू. गाईस घरी आलेलो आहे. कपडे चेंज करून झालेले आहे. आपल्या बाळाला सर्दीमुळे जरा किरकिरताने केली पण औषधं चालू असल्याने काही एवढं हे नाही. त्याला आता झोप येते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका छानसा ब्लॉगसह. तोपर्यंत आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आत्या माझी सुंदरी.